नमस्कार मुलांनो, इयत्ता पहिली मराठीचा धडा 17 बघायचा आहे आपल्याला. पक्ष्यांचे जग. तुम्हाला माहिती आहे सध्या सगळेजण कोणत्या जगात वावरत आहेत? कम्प्युटरच्या जगात, मोबाईलच्या जगात वावरत आहेत सगळे, हो ना. आपण पक्ष्यांच्या जगात जाऊया. पक्षी म्हणजे बर्ड्स. तुम्हाला माहिती आहे कोणकोणते पक्षी आहेत इथे? पोपट. पोपट म्हणजे पॅरॉट. पोपट काय करतो माहिती आहे? आपलं मनोरंजन करतो. केव्हा मनोरंजन करतो? जर आपण त्याला पिंजऱ्यात ठेवलं तर मनोरंजन करतो. म्हणजे आपण आपल्या घरात आणलं तर आपण त्याच्याशी बोलतो, त्याला खाऊ घालतो. पण हे योग्य आहे का? नाही. कारण जसं तुम्हाला एके दिवशी घरामध्येच ठेवलं तर तुम्हाला चालेल का? नाही. तुम्ही काय सांगता आईला? नाही, मला मुलांबरोबर बाहेर खेळायचं आहे, मला इकडे फिरायचं आहे, तिकडे फिरायचं आहे. तुम्हाला नाही आवडत. मग तसेच हा जो पक्षी आहे यांनासुद्धा आपल्या मित्रांसोबत उडायचं असतं, खेळायचं असतं. त्यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवायचं नसतं. त्यांना नाही आवडत. तर हा झाला पोपट. आता याच्यात तुम्ही बघायचं पण आहे आणि त्या नावासमोर सगळं अगदी समान जे नाव दिसतंय ते जोडायचं देखील आहे. त्यानंतर आपण बघूया बगळा. आता बगळा माहिती आहे कसा असतो? त्याचे पाय अगदी लांबट असतात, अगदी बारीक आणि खूप लांब असतात. आणि त्याची चोच देखील लांब असते. आणि त्याचे डोळे जे आहेत ना अगदी तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे एखादी पाण्यात गोष्ट किंवा एखादी किडा पाण्यात दिसला बरोबर तो, त्याची मान बघा केवढी लांब आहे, तर ती मान, ती चोच पटकन पाण्यात घालतो आणि तो किडा पटकन पकडतो किंवा मासा पटकन पकडू शकतो. कारण तो उंच देखील आहे आणि त्याची मान पण लांब आहे. बघा, ही पूर्ण तो पाण्यात घालून पटकन तो मासा पकडतो. आणि तो कुठे असतो? तो पाण्यातही असतो किंवा बाहेरही असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा बगळा आहे, तर हा बगळ्याला आपण शब्द जोडूया. बगळा. त्यानंतर कोण आहे? कोंबडा. आता कोंबडा आपल्याला कुठे दिसतो जास्त माहिती आहे? गावाला. तुम्हाला माहिती आहे पूर्वी सकाळी लवकर उठायचं असेल तर कोंबडा ओरडतो. कोंबड्याचं ओरडण्याला म्हणतात आवरणं. तर सकाळ झाली, सूर्य जरासा उजाडायला लागला की लगेच कोंबडा ओरडायला लागला. कॉक 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 असा आणि एवढा. हा तर मी आपला नाजूकच काढलाय आवाज, पण याच्याही पेक्षा मोठा आवाज. कारण एवढा मोठा आवाज असतो तर गावातली लोक लगेचच जागी होतात. पूर्वी, आत्ताची गोष्ट नाही, पूर्वी हे चालायचंच, पण गावच्या ठिकाणी काही काही ठिकाणी अजून आहे. आणि आत्ताची लोक काय करतायत? मोबाईलवर अलार्म लावतात आणि मग लोक उठतात. बरोबर. कारण आपल्याला मुंबईच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी कोंबड्या किंवा कुत्रा मांजर जास्त दिसतच नाही. म्हणून गावाला हा प्रकार नक्कीच होतो. मग आता आपल्याला जोडायचं आहे कोंबडा. कुठे आहे कोंबडा? हा बघा इकडे. त्यानंतर कबूतर. कबूतर हा कुठे येऊन बसतो? घराच्या दारा म्हणजे घराच्या खिडकीजवळ असतो, घराच्या छपराच्या खाली असतो. तो घुटरुंगू घुटरुंगू करत असतो. आणि पूर्वी माहिती आहे हा राजा महाराजा असतात त्यांच्या वेळी तो काय करायचे? चिठ्ठ्या पोचवायचं काम करायचा. त्याच्या तोंडात चोचीमध्ये चिठ्ठी दिली की तो ज्याच्याकडे जायचे त्याला सांगितलं असतं की बाबा याच्याकडे नेऊन दे, तो बरोबर नेऊन द्यायचा. हे सगळं पूर्वी चालायचं. त्यामुळे कबुतराचं एवढंच काम होतं. तर कबूतर इकडून कुठे दिसते तुम्हाला कबूतर? हा पा कबूतर. आता जाऊया मोर. मोर. मोरा रे मोरा, काय तुझा तोरा. हां, हा मोर किती सुंदर दिसतोय बघा. त्याचा रंग किती छान आहे, त्याचा पंख किती सुंदर आहे. तर हा पंख आपण एक धडा आता मध्ये बघितला, त्याच्यामध्ये पाहिलं की त्याचा असे कसे मोराला सुंदर पिसे. तर याच्यामध्ये हा
सुंदर पंख केव्हा फुलवतो माहिती आहे तुम्हाला? जेव्हा छानसा पाऊस पडू लागतो, आकाशात ढग गडगडायला लागतात, तेव्हा तो आपले पंख पसरवून नाचू लागतो. कारण त्याला हा पाऊस अतिशय आवडतो आणि खूप सुंदर नाचतो तो. आता मोर कुठे दिसतो तुम्हाला? हे बघा इकडे. त्यानंतर बदक. आता बदक आपल्याला कुठे दिसतं? पाण्यात देखील दिसतं आणि ते पाण्याबाहेर. आणि बदक कसं ओरडतं? क्वाक 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 क्वाक. आणि हे बदक कुठे दिसतंय तुम्हाला? इथे. म्हणजे हे बदक बाहेर पण राहू शकतं आणि पाण्यातही राहू शकतं. त्यानंतर कोण आहे? कावळा. कावळा दिवसभर काव काव करत असतो हो ना. आणि कावळा तुमच्या खिडकीजवळ येऊन कावळा काव 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 का सारखा करत राहिला तर आई काय म्हणते माहिती आहे ना? अरे आपल्याकडे कोणतरी पाहुणे येणार आहेत, कावळा कधीपासून ओरडतोय. हे एक लोकांची म्हण आहे म्हणजे. आणि तसं होतं देखील. हां, तर कावळा ओरडला की आपल्याला आई सांगते आज कोणीतरी आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. आणि दुसरं कधीकधी त्याला खाऊ पाहिजे असतो म्हणून देखील तो आपल्याकडे दारात किंवा खिडकीजवळ येऊन काव काव करतो. आपल्या दारात येतो कधी पण गावी. आपल्या घरात कसं बिल्डिंग आहे, ब्लॉक आहे, आपला दरवाजा तर कायम बंद असतो. हा दारात काय येऊ शकत नाही. पण ज्यांच्याकडे चाळ सिस्टम आहे किंवा गावाला बैठं घर आहे, मग त्यांची दारं सतत उघडी असतात. मग त्यांच्या दारात येऊन काव 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 करत राहणार. मग घरचे लोक काय करतात? त्याला शेंगदाणे किंवा शेव असं काहीतरी खाऊ घालतात. खायला घातलं, खातो, परत जातो, परत येतो, परत जातो. म्हणजे तो एकाच घासामध्ये सगळं खात नाही. थोडं थोडं येऊन घेतो आणि जातो. तो कदाचित आपल्या पिल्लांना सुद्धा देत असेल म्हणून तो थोडं थोडं येऊन घेऊन जातो. आता कावळा कुठे बघा? आणि कावळा हा काव काव करतो. आणि दुसरी आता त्याची मैत्रीण कोण आहे माहिती आहे? चिमणी. चिव चिव चिमणी. आणि ही चिमणी खूप सुंदर असते, किती नाजूक आहे बघा. आणि ही चिमणी कुठे गेली? इथे आहे. मग चिमणी काय करते? फक्त चिवचिव करत असते बस. आणि कुठे दाणे असते तर ते दाणे खाते. आता चिवताईची आणि कावळ्याची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? ती कावळा आणि चिमणी दोघे मित्र असतात. तर एकदा कावळ्याचं घरटं कावळ्याने बनवलेलं असतं. तर जोरात पाऊस येतो आणि कावळ्याचं घर तुटून जातं. मग ती चिमणी काय म्हणते? तू येऊन माझ्या घरट्यात राहा. मग नंतर कावळा तिच्या घरट्यात राहून जातो. म्हणजे हे कावळा आणि चिमणी त्यांचं खूप चांगलं नातं आहे. ठीक आहे. तर ही आपण पक्ष्यांची ओळख बघितली. ही फारच पक्षी कमी आहेत. अजून बरेच पक्षी आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे? एका चार्टवर हे पक्षींचं चित्र बनवायचं आहे आणि तुमच्या शाळेत नेऊन लावायचं आहे. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओचा तुम्हाला जर अगदी आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.